म्हणून सगळे माईलाच बोलायले. तुला कोण बोलल? ताई बोलते आम्हाला, बोलती, भाऊ बोलते. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या YouTube चॅनल मध्ये, रोहिणी राम सावळे व्लॉग मध्ये. आणि आपल्या घरी पाहुणे आलते आत्ताच, तर आहे ना हळदी कुंकू लावलेला आहे. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो, माझ्याकडून खूप मोठी चुकी झाली आणि ती कशामुळे झाली ते पण सांगतो. भाऊच्या बर्थडेच्या दिवशी मला दादानं केक सांगितला होता, बरोबर. पण पाऊस चालू झाला आणि त्या केकच्या दुकानात गेलो तर केकचं दुकान बंद होतं. पहिली गोष्ट हे त्याचं रिझन नाही आहे. दुसरी गोष्ट सांगतो तुम्हाला, मी भाऊला जायचं होतं, भाऊसोबत मला जायचं होतं केक कापायला. डायरेक्ट तिकडेच केक घेणार होतो. कुठं? हॉटेलमध्ये, बरोबर. पण विषय काय झाला, भाऊचा मूड खराब केव्हापासून झाला? दुपारपासून. तू काय करायली का? चल जा. नाही देत. आई काही नाही सांगत. आई पण तशीच बोलते, तू पण मला तशी बोलते ना. हे धर तुझं, हे बघायची धर. आणि माझ्या व्हिडिओ मध्ये नाही येत ना तू? नाही येत ना? ये मग इकडं. ते टावेल काढ का तेव्हा वरचा, त्याच्यावर टावेल नका हात जाऊन. आजपासून टावेल दिसला पाहिजे मला, समजलं? हा. तर आता विषय काय झालं, ताईनं काहीतरी आईपाशी सांगितलं. आता मला नाही माहित ते काहून सांगितलं, पण भाऊ एवढा नाराज झाला त्या गोष्टी ऐकून. आता ते विजय भाऊ ताईला फोन लावून काय बोलला काय नाही, आता ती ताई ती स्पष्टीकरण देईन काय द्यायचं. आई तर आपल्या व्हिडिओ मध्ये येत नाही, पण चला म्हणलं घ्या थोडंसं काल. मला काय सांगतो, मी तुमच्या भानगडीत पडत नाही. माझं नाव घेऊ नको. तो नाव घ्यायलो काय? मग मला काय सांग नको. काय तुला मी काय म्हणलं? काय? तू आता थोडा मेकअप गिकअप करून व्हिडिओ मध्ये येत जाय. बर. उठ आधी जाय. उठ आधी. मेकअप करायला कुठं जायचं? घरात आहे सगळे काम. आवडत. तुला नाही आवडत? बरं मित्रांनो, उद्यापासून आपले व्हिडिओ नाही येणार. आवडीचा प्रश्न आहे की नाही? चालेल ना तुला? चालेल ना? बोल लवकर. मेकअप चेहरा धुवायचा मला आता. चेहरा बी नको धुरव दे, असंच राहत जाय. उद्यापासून व्हिडिओ बंद करणार आहे. आणि तुझा तर काही प्रश्नच नाही राहिला आहे. आता व्हिडिओ बंद केला तर जास्त बोलून काही उपयोग नाही. तुम्ही म्हणता मग परत रोहिणीवर ओरडतो मी. त्यापेक्षा नाही केलेलं बरं आहे की. आणि खूप जणांची इच्छा होती की रामदादांनी व्हिडिओ आता, कारण की मला एरी पण सपोर्ट कोणी करत नाही घरातलं. त्यामुळं आता आईचं पण चॅनल चालू झालेलं आहे, त्याच्यावरच आई व्हिडिओ बनवायची. तर आपली आता स्वामिनी झोपेल आहे. हे बघा, फायनली रोहिणी मला काय बोलली बघा. तिला काल म्हणलं मेकअप करून ये, काल तिकडे गेले आई सोबत बोलत बस. हा आता करशील का उद्यापासून? हो ना. आणि हे काय चालू टीव्हीवर? बंद करा ते काम. कधी करायचे मग? आमचं काम टीव्ही बघता बघता काम होतं आमचं सगळं. मी तुला म्हणलं ना? गॅस बारीक कर नको. काय म्हणलं तुला काल? नाही काय याच काय बोललो मी तुला? दादाने टाकला. हा दादाने टाकला ना. काय बोल भो तुला का नाही अजून? नाही, अजून सॉल्व नाही झाला. तुला बोला? मला नाही बोलला तू. घरात कोणाने बोला ना. सांगितलं की ताईनं काय विषय झाला काय? व्हिडिओ पाहिजे ना ताईचा. कोणाचा? ताईचा व्हिडिओ केला ना ताईने. बाबा तुम्हाला काय करायचं काय नाही, मी तुमच्या मधात बी बोलत नाही काहीच नाही.
आपण लहान आहे, लहान सारखं राहतो. नको कोणाच्या मदत आदत पडणं. मी तर लहान सांगितलं म्हणून सगळे महिलाच बोलायले. तुला कोण बोलल? ताई तूच बोलते बोलती, आम्हाला. तू बोलती, भाऊ बोलते. तूच बोलते आम्हाला. कशाला सांगितलं, कशाला सांगितलं? 12 वाजले आणि जेवायला अजून काहीच करायला नाही. 12 11:30 झाले आताशी. कोणत्या अँगल 12 वाजायचे? झालं 11:30. तेच म्हणून. तर चला तुम्ही व्हिडिओ बघा शेवटपर्यंत. कसा वाटला सांगा. आणि याच्यात माझी चुकी झालेली मी मान्य केली. तर येतो तुमच्यासोबत नवीन एखादा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत झालं तुमचं. आता नका पडू आमच्या भानगडीत तुम्ही. आणि भाऊचा पण मी व्हिडिओ बघितला काल. त्यांनी सगळ्या चौघाला वेगळं केलं. आणि त्याचं वहिनी आणि ते वहिनी पण नाही आल्या काल व्हिडिओमध्ये लाईव्हच्या. तर ठीक आहे, काय अडचण नाही. मला काही त्याचा राग नाही आलेला, काही नाही. मोठा भाऊ हे होत राहते गोष्टी. फक्त ते इजी भाऊना काय सांगितलं ताईला मला. आपल्या घरात हे झालं, असं झालं. काय एकट्याच आलं? माणसामुळे काय आलं? ते दोघं वेगळं बसले, आपण चौघं वेगळं बसतो. कोण चौघ वेगळं बसतो? आपण. आई सोबत असती काय आपल्या? आई नसती, कधी मध्ये बसते आई, पण आई नसती. कारण ते दोघं वेगळं बसतं. ते कोमल ताई दिवसभर तिकडे राहते, त्यांच्याच बेडरूम मध्ये राहते. इकडे सुद्धा येत नाही. पण आता तुम्हाला काय वाटतं काय नाही? ते विजूभाऊमुळे सगळं असं झालं. काही नाही झालेलं आहे. ते काय बोलला काय नाही ते ताईला माहिती आहे. ताईच्या व्हिडिओची तुम्ही वाट बघा. आता ताई काय सांगते काय नाही मला पण नाही ऐकलं ते. आता ते नाही सांगू शकत मी तुम्हाला काय. म्हणजे आईनं मला एक हिंट दिलेली, पण आपण नाही अंदाज लावू शकत ना काही काही गोष्टी. पण कारण की त्याचा दुपारपासून मूड असा खराब झालेला होता. आणि मी पण चुकलेला आहे. मी माझी चुकी मान्य करतो. मी केक आणलेला नाही. कालपासून जेवले नाही ते दोघं बी. आणि आईनं पण काही ओवळलं नाही त्याला. आईचं पण चुकेली. असं पहिल्यांदा झालेलं आहे. आपल्याशिवाय कोण त्याला सांग बरं. तू केक नाही आणला म्हणून ओळलं नाही. तुम्ही आपल्या केक शेतात आणला पण नाही, गरजेचं पण तुम्हाला आहे ना. दोनदा सांगितलं तर त्या दिवशी केक आण म्हणून. मी काय म्हणलो आता? तू होती का व्हिडिओ मध्ये? नाही. तिला विचार मी काय म्हणलो. तू फोन करायचा, मग आम्ही पावसात जाऊन आणला असताना आम्ही दोघंही ना. पण आता झाली चुकी, याच्या नंतर नाही होणार. आता 1 वर्षानंतर बर्थडे येईन त्याचा. रोज रोज थोडी बर्थडे येते. त्याला वाईट वाटायला ना. पण द्या तुम्हाला काय शिक्षा द्यायची मला तर द्या. आम्ही काही नाही देत. मग आता काय बोलू तुम्हाला याच्यावर. शिक्षा बी दिली तर तुला आमचंच लेकरू आहे. काय शिक्षा द्यावं तुला? मग तू अशी काऊन वागते माझ्यासोबत? तू 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 चुका करतो भैया, म्हणून तो आम्ही वागतो तसं. तू केक आणला असताना तर तू काहीच तुला काय कोणीच बोललं नसतं. आपल्याला वेगळं बी केलं नसतं त्याने, माहिती का? चौदा तुमचं असं आता भांडणं लावली असती, ओवाळलं असतं, केक घरी कापला असता, आपला व्हिडिओ त्याचा व्हिडिओ झाला असता. बरं आजचा लास्ट व्हिडिओ आहे. आता व्हिडिओ तुम्ही कमेंट करून घ्या. रोहिणीने जर मेकअप करून वगैरे साडी गाडी ड्रेस वगैरे चांगलं मस्त हे करून आले. अरे तुला 85,000 लोक बघतात रोहिणी. तू वेड्यावानी काय करतील? हा तू सांगा. तुम्ही म्हणता मला रामदादा बोलू नका. आता सांगा बरं याच्यावर काय. आता माझ्या पद्धतीने तिला व्यवस्थित समजून सांगितलं तरी ती ऐकत नाही. जा उठ लवकर. आता रोधी उद्यापासून करू दे. उठ. आणि राग पण असं फटकन येतो तिला जसा परीला तसा. हे बघा बरं किती किती आवडीची. हे बघा काय लावलं का तू ओठाला? आणि हे काय घातलं? हे किती आवड आहे बाबर. इतकू लेकरू नाही. तुम्ही काय म्हणतो तुम्ही 10 ड्रेस आणा. ती 10 ड्रेस घालून दाखवती परी. एवढी आवड आहे तिला. लिपी आणा ती प्रत्येक वेगवेगळे लावून दाखवा. तू जसं ओम भाऊला सपोर्ट करतील तसं मला सपोर्ट करत जाईल. मी नाही करणार. आता डबल तू आले त्याच मुद्द्यावर. मग करत नाही मी कोणाला सपोर्ट.
विषय काय होईल माहिती काय आईचा, आता त्यांचा व्हिडिओ चालू असला ना मला म्हणते शांत बैस, शांत. बोल नको, सगळं आपापल्याला आपापलं कळतं आहे. कळतं, लहान नाही बाबा आता आम्ही. हा सगळं तर दिसतंय. नाके बंद कर. काका दिसायला तुला पाय बरं. दादा दिसते पाय. कालच्या व्हिडिओमध्ये खूप जणांनी सपोर्ट दाखवला, त्याबद्दल मी आभारी. जाऊ द्या, मला कोणी सपोर्ट केला पण नाही तर तुम्ही आहे मला सपोर्ट करायला. तुमच्यामुळे मी व्हिडिओ काढतोय. आता बघू उद्याचा व्हिडिओ. रोहिणी जर आता मेकअप किकअप करून आली तर व्हिडिओ आपण कंटिन्यू करू. आणि थोडं एक्सायटेड असतो व्हिडिओ जर रोहिणी व्यवस्थित बोलली तर. मी काय म्हणतो, रोहिणीने जर व्हिडिओ घेतला ना मग व्हिडिओ पाहिजे की आधी कशी, खूप जणांचे कमेंट, आधी लग्नाच्या आधी किती मस्त व्हिडिओ बनवायची ती, मस्त टाइम टू टाइम व्हिडिओ बनवायची. आताच काय झालं काय म्हणतो तिला इकडं आल्यापासून. लेकराच्या नाही होते ना देवरामा, लेकरू बेजार करते ना. ते आपल्या इथं फॅन आलं तर त्यांचा पण मी व्हिडिओ जोडणार आहे थोडा, तुम्ही बघून घ्या. त्यात एक खूप दिवसापासून बोलत होते आपल्याला रामदादा. हर एक व्हिडिओमध्ये कमेंट होते, म्हणलं या. आपलं तसं नाही काही, आपण जे रिअल आहे तेच दाखवतो मी, असं इकडं तिकडं. बरोबर. आता येईन रोहिणी, तर मी तुम्हाला 5 मिनिटांना परत भेटतो. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आपल्या घरी बघा कोण आलेलं आहे. या ताई आलेलं आहे बघा भेटायला. त्या ताईनं मला खूप मेसेज केले, इंस्टाला केले, त्यानंतर फेसबुकला केले, पण मी काही जास्त पाहिले नाही. काल लाईव्हमध्ये पण बोलल्या वाटतं त्या, तर मी काही पाहिले नाही. पण आज बघितलं आणि व्हॉट्सअपला बोललो त्यांना, तर त्या म्हणे मी येते भेटायला, मला भेटायचंच आहे म्हणे. आणि त्या कात्रजमध्येच राहते. ताई कसं वाटलं भेटून? मस्त. कसे असतात आमचे व्हिडिओ? छान असतात. माझ्या मोठ्या भावाचे कसे असतात? दोघांचे छान असतात. दोघांचे छान आहे का? ठीक आहे, ओके. हे बघा, हे बघा स्वामिनी. तिला द्यायचं का पण? तिला द्यायचं. येस स्वामिनी. हे बघ कशी खुश झाली पलीकडे. चला भेटतो 2 मिनिटांनी परत.